नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच महाराष्ट्र शासनाचा एक गृह विभागाकडून एक GR प्रस्तुत करण्यात आला आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/4/2024 ते 31/12/2024 रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात सन 2022-23 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत प्रतिप्रक्रियेत करिता आवेदन अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. याऐवजी असं वाचायचं की 2022-23-24 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. रवींद्र पाटील, उपसचिव, महाराष्ट्र शासन. आता ह्यात सांगायचं असं आहे की ज्यांचं पण वयामध्ये ना संधी हुकली आहे किंवा वय संपत आले त्यांना 2022, 23 आणि 24 याच्यामध्ये एक संधी देण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांचं वय त्यावेळेस संपलंय त्यांना आता संधी दिलेली आहे. तर ज्यांचं वय संपलंय, पोलीस भरतीची तयारी करत होते, वय संपलंय म्हणून त्यांनी तयारी करणं सोडून दिलंय, पण तसंच संधी आहे तुम्हाला. आता एक संधी मिळणार आहे उमेदवारांना, पात्र ठरवण्यात येत आहे, त्यांना एक संधी मिळणार आहे. तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा, ती संधी तुम्ही गमावू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती तयारीची पुन्हा एकदा तयारी करण्याची संधी मिळणार आहे. तर फिजिकल आणि थिअरी दोन्हीची तयारी सोबत ठेवा. ज्यांचं फिजिकल कच्चं आहे त्यांनी फिजिकल कडे लक्ष द्या, ज्यांची थिअरी कच्ची आहे त्यांनी थिअरीकडे लक्ष द्या, आणि ज्यांचं दोन्ही ॲव्हरेज आहे त्यांनी दोन्हीकडे लक्ष द्या. तुम्ही पास होऊन पुढे जाऊ शकता. ज्यांची थिअरी केलेली आहे, विसरली आहे, रिवाईज करा. क्वेश्चन पेपर सेट घ्या, क्वेश्चन पेपर सॉल्व करा. भरती तर होणार, यात काय दुमत नाही आहे. भरतीला वेळ लागेल, भरती प्रक्रिया मोठी असू शकते, भरपूर जण अप्लाय करणार, वेगवेगळ्या विभागातून अप्लाय करणार. त्याच्यामुळे तुम्ही ना तयारी जोरदार करा. भरती प्रक्रिया लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. ज्यासाठी लागणारी कागदपत्र तयार ठेवा. कास्ट व्हॅलिडिटी असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, ज्या बाबी तुम्हाला लागतात ते तयारी ठेवा. फोटो, बाकीच्या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवा. सोबत फिजिकल पण करा आणि चांगलं द्या. ऑल द बेस्ट फॉर